मंडळी, कशी आहे? मजेत ना? चला मग मी आज मॉर्निंग वॉकवरून आली. बघा आमच्या गार्डनमध्ये किती छान हे झाड असं किती छान याचे फ्लावर वाटत आहे. आणि इथे मस्त छान हे पण दुसरं फ्लावरसारखं ट्रीज आहे. आणि किती छान निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. चला तर मग मी आज जस्ट मॉर्निंग वॉकवरून आली आणि मला ना जाता जाता एका ठिकाणी नाश्त्याचा स्टॉल दिसला, तर तिथे मला तर्री पोहे दिसले. तर मला वाटलं की चला आज आपण तर्री पोहे बनवू. तर चला मग घरी जाऊन मी रेसिपी करते, तुम्ही बघा. राम राम मंडळी, जर तुम्हाला माहीत असेल तर नागपूर स्पेशल तर्री पोहे हे इथे खूप फेमस आहे. तुम्ही जर कधी नागपूरमध्ये जर आला तर तर्री पोहे नक्की खाल. तर आज मी बनवणार आहे तर्री पोहे. बघा कसं झणझणीत रस्सा बनवणार आहे मी. आणि छान असा त्यात मस्त हिवाळा आहे आणि गरम गरम नाश्ता. वाव, काय फिलिंग आहे. तर त्यासाठी मी आज स्पेशल म्हटलं की आज काहीतरी विशेष नाश्ता करते, तर्री पोहे. तर त्यासाठी मी इकडे पोहे भिजवून घेतले, कढईमध्ये तेल टाकलं आणि लगेच मोहरी आणि जिऱ्याचा तडका दिला. आणि तुम्ही बोलत असेल तर काय हे पोह्यामध्ये काय नवल आहे, हे तर कोणी पण करू शकते आणि कोणी पण काय विशेष रेसिपी आहे. पण असं नाही, आम्ही पोहे करत आहे, पुन्हा त्याच्यासोबत तर्री पोहे. नॅचरली आपण कसं करतो ना, नुसतं पोहे खातो, पण तर्री पोहे खाण्यात जी मजा आहे ना ती मस्त आहे. आणि ते पण हिवाळ्यामध्ये मस्त छान थंडीच्या वातावरणात गरम गरम पोहे आणि त्याच्यात तर्री मस्त लागते. तर इकडे नेहमीप्रमाणे मी जसं आपण पोह्यामध्ये टाकतो सगळं, आलू, शेंगदाणे सर्व. आणि आता कसं व्हेजिटेबल जास्त मिळतात, तर मग मी त्यामध्ये गाजर पण कट करून घेतला आहे, आलू. आणि यामध्ये मी आपलं मटार पण टाकणार आहे आणि छान ते असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे. आणि असेल आपल्याकडे तर ड्रायफ्रूट्स पण टाकायची काय हरकत आहे. हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाणं चांगलं आहे. तुम्ही म्हणसाल की आम्ही नाही टाकणार, असं काही नाही, ऑप्शनल आहे. ज्यांना टाकायचं ते टाकू शकतात, नाही टाकायचं नाही टाकू शकत. इकडे पोहे आपले भिजलेच होते. पुन्हा त्यामध्ये आता मी छान असे मिक्स केले आणि त्याला असे मीठ आणि थोडं साखर आणि सांबार टाकून छान असे मिक्स केले. इकडे मस्त कढई ठेवली तर्री बनवण्यासाठी. छान त्यामध्ये जास्त मसाला वगैरे नाही करायचा होता, म्हणून जस्ट कांदा टाकला आहे आणि टमाटर आणि थोडं लसूण थोडंसं फ्राय करून घेतलं. सगळे गरम मसाले वगैरे, चटणी, मीठ, हळद आणि जे गरम मसाले असेल ते टाकले. आणि इकडे मी चणे रात्रभर भिजवलेच होते, त्यामध्ये टाकून असे छान फ्राय केले. आणि हे बघा आपले इकडे पोहे रेडी आहे आणि इकडे आपली तर्री रेडी आहे. आणि छान त्याच्यामध्ये जर असेल तर आपण हे वरून गार्निशिंगसाठी आपण हे करू शकतो. तर त्यामध्ये मी हे जो आपलं हे असते तो विकतचा चिवडा वगैरे थोडंसं टाकला, त्यामध्ये थोडेसे काजू आणि हे आणि टमाटर वगैरे थोडंसं गार्निशिंगसाठी टाकलं. आणि इकडे सांबार वगैरे टाकून प्लेट आपली रेडी केली. असा मस्त तर्री आली आहे ना. आणि छान असे तर्री पोहे खाण्यात मज्जाच आहे. आणि खाण्याची पद्धत कशी आहे ना, पोह्यामध्ये अशी तर्री टाकायची आणि मग खायचं. तुम्ही म्हणाल आम्ही पोहे पाहुणे पाहायला जातो तेव्हाही पोहे मिळते, त्यात काय नवल, पण हे असे तर्री पोहे खाण्यात अशी वेगळीच मज्जा आहे. तुम्ही पण करून पहा. हिवाळा आहे आणि छान भाज्याही मिळतात आणि गरम गरम खाण्यात वेगळीच मजा राहते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. राम राम. गुड मॉर्निंग.